चला तर मंडळी, आजवर तुम्ही कधीही न बनवलेली गवारीच्या शेंगांपासून एवढी चविष्ट आणि भन्नाट रेसिपी बघणार आहोत। आता तुम्ही म्हणाल, गवारीच्या शेंगांमध्ये बेसन पीठ टाकून ही कुठली रेसिपी बाई? तर थांबा, व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला कळेल गवारीच्या शेंगांमध्ये बेसन पीठ घातल्यावर एवढी चविष्ट आणि भन्नाट रेसिपी बनते, तुम्हाला विश्वासच बसणार नाही। एकदा जर ही रेसिपी घरच्यांनी खाल्ली ना, तर बोटं चाकतच राहतील आणि पुन्हा कधी करते असं विचारतील। चला तर बघ, पटकन रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी आपल्याला गवार घ्यायची। तुमच्याकडे जर गावरान गवार असेल तर अजूनच उत्तम। गवारीला साफ करून 2 ते 3 तुकडे करायचे आणि एक पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे। आता ठेवायची गॅसवर कढई, त्यामध्ये घाला अर्धा चमचा तेल आणि धुवून घेतलेली गवार छान 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायची। त्यातलं थोडं पाणी आटलं की त्यानंतर त्यात आपण आता बेसन पीठ घालू। बेसन पीठ इथं 2 ते 3 चमचे घेतलेत मी। गवार जर जास्त असेल तर तुम्ही त्याच्यानुसार बेसन पीठ जास्त घेऊ शकता। बेसन पीठ घालून आता आपल्याला छान परतवून घ्यायचंय। बेसन पीठ घातल्यानंतर अजिबातच हात आपल्याला थांबायचे नाहीत। कमीत कमी 3 ते 4 मिनिटांपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला, जोपर्यंत बेसन पीठ अगदी दाणेदार होत नाही किंवा लालसर छान भाजलं जात नाही, तोपर्यंत छान परतवत राहायचंय। गवारीच्या शेंगा भाजताना मात्र गॅस मिडियम ठेवायचाय। मिडियम गॅस असतानाच आपली पूर्ण प्रोसेस करायची। शेंगांना जेवढं तुम्ही छान भाजाल तेवढाच आपला पदार्थ चविष्ट आणि अप्रतिम होतो। इथं बघू शकतात, पीठ छान दाणेदार झालंय, रंग देखील बदललाय आणि गवार देखील छान पद्धतीने 30 ते 40% शिजल्यात। शेंगा जर तुम्ही फुल गॅसवरती भाजाल तर शेंगा करपू शकतात आणि जसं आपल्याला त्याची चव हवी तशी येणार नाही। त्यासाठी सुरुवातीपासून तर शेंगा भाजीपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचा आहे। शेंगा छान खमंग भाजून झाल्या की एका प्लेटमध्ये काढून त्याला गार होऊ द्यायचंय। आता त्याच कढईत आपल्याला 1 ते 2 चमचा तेल घालायचंय। तेल गरम झालं की 1 चमचा राई, जिरे घालायचंय। राई जिरे छान तडतडलं की 2-3 कढीपत्त्याची पानं, आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचाय। छान परतवून घ्यायचंय। त्यात बारीक चिरलेला एक कांदा घालायचाय। कांद्याला देखील छान 1 ते 2 सेकंदासाठी परतवून घ्यायचंय। त्यात घालायचंय आता थोडंसं हिंग आणि चवीपुरता मीठ घालून पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला कांदा छान मऊ होईपर्यंत परतत राहायचंय। त्यानंतर त्यात बारीक कट केलेला टोमॅटो घालायचाय। टोमॅटो घालून देखील सुरुवातीला 1 ते 2 सेकंदासाठी परतवून घ्यायचंय। त्यानंतर गॅस कमी करायचा आहे। टोमॅटोला पाणी सुटत नाही किंवा कडेने छान तेल सुटत नाही तोपर्यंत टमाटा शिजू द्यायचा। कडेने तेल सुटलं की लगेच त्यात सुके मसाले घालून घेऊ। 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धी चमची हळद, 1 चमची धना पावडर, 1 चमची गरम मसाला घालायचा। गरम मसाला कुठलाही घेतला तरी चालेल। मसाले घालून पुन्हा परतवून घ्यायचंय। अर्धा कप एवढं पाणी घालायचंय। पुन्हा परतवून घ्यायचंय। मसाल्यांना छान तेल सुटलं की लगेच त्यात आपण भाजलेली गवार घालायची। गवारीच्या शेंगा टाकून लगेचच त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतत राहायचंय, जोपर्यंत मसाले छान एकजीव होत नाही आणि सुगंध येत नाही तोपर्यंत। छान परतवून झालं की लगेच झाकण बंद करून 1 ते 2 मिनिटांसाठी वाफेवरती कमी गॅसवरती शिजू द्यायचंय। 1 ते 2 मिनिटांनंतर गवारीला छान वाफ बसली असेल आणि 50% तरी गवार शिजून गेली असेल। लगेच त्यात आपल्याला 1 ते 1.5 ग्लास एवढं गरम पाणी घालायचंय। जेवढं तुम्हाला भाजी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार त्यात पाणी घालून छान भाजीला 1 ते 2 उकळी येऊ द्यायची फुल गॅसवरती। खडखडून भाजीला उकळी आली की त्यानंतर गॅस कमी करायचाय आणि कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटांसाठी भाजीला शिजू द्यायचंय। 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजी देखील छान शिजते आणि तरी देखील अप्रतिम येते। जर तुम्हाला भातासोबत किंवा चपातीसोबत खायचं असेल तर ह्या स्टेजला गॅस बंद करू शकता किंवा मग अजून अर्धा ते 1 मिनिट भाजी शिजू द्यायची। अशा पद्धतीने छान थिकनेस येते आणि ग्रेव्ही देखील तयार होते। तयार झाली तर चमचमीत आणि अप्रतिम अशी गवारीच्या शेंगांची भाजी। जो कोणी गवार नसेल ना खात तो देखील आवडीने खाईल, एवढी भन्नाट होते। मी सांगते म्हणून या पद्धतीने एकदा गवार बनवून बघा आणि घरच्यांना खाऊ घाला। आठवड्यातनं 2दा तर नक्कीच करायला लावतील, एवढी चविष्ट आणि भन्नाट होते। तुम्ही ह्या पद्धतीने कधी गवार ट्राय केली होती का? मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।